शासकीय व्यवस्थेमध्ये जर काम करत असेल ना, तर कधी कधी तो त्यांच्यामध्ये एक युग येतो. हा व्हिडिओ जास्त लांबचा नाही, मुरबाड बस स्थानकामधला आहे. एक मुलगा तिथे जे चौकशी केंद्र असतं तिथे काहीतरी विचारत होता. त्यामुळे त्याच्याबरोबर ते चौकशी केंद्रामध्ये जो व्यक्ती होता त्याच्याबरोबर काहीतरी बाचाबाची झाली. बरं, इथे हस्तक्षेप केला कोणी? मद्यधुंद एसटी चालकाने, आणि अक्षरशः त्याला मारत होता. पहिला हा व्हिडिओ बघा, नंतर आपण बोलू. काय म्हणला? काय म्हणला? काय म्हणला तू? काय म्हणला? काय म्हणला? काय म्हणला तू? ए कोण आहे तू? तू कोण आहे? हा, त्याला मारायचा तुला अधिकार काय? तुला मारायचा अधिकार काय रे? आवाज कमी कर. मागे सरक, सरक माग, सरक मागे, सरक. ए चल कर माझी पुढे मागे सरक, सरक. नमस्कार, रावित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघितला असेल व्हिडिओ. काही कारण नसताना मध्यस्थी केली ना, अक्षरशः जी चौकशी केंद्र आहे तिथं बोलणाऱ्या त्या मुलाला अक्षरशः त्या एसटी चालकानं मद्यधुंद येतो, अक्षरशः त्याला फटकावायचं काम केलं. पण त्यालाच दाबण्यासाठी एका व्यक्तीने ज्या वेळेला आवाज उठवला, सरकला. पण काय माहित आहे का, आताचं जग जे आहे ना, हे सोशल मीडियाचं आहे. हे विसरून चालणार नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याची काय स्थिती झाली हे तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. पहिला हा व्हिडिओ बघा, नंतर आपण बोलू. महाराष्ट्रातील मुरबाड बस स्थानकात कल्याणला जाणारी बस आहे का, एवढा साधा प्रश्न विचारणे एका तरुणाला महागात पडले. बसची माहिती घेण्यासाठी आलेल्या तरुणाचा स्टेशन कंट्रोलर सोबत वाद झाला. याच दरम्यान तेथे उपस्थित असलेल्या एका बस चालकाने तरुणाला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुण कल्याणला जाणाऱ्या बसबाबत चौकशी करण्यासाठी स्टेशन कंट्रोलरकडे गेला होता. बोलत असताना दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. वाद वाढत असल्याचे पाहून तेथे उपस्थित असलेल्या बस चालकाने हस्तक्षेप केला आणि या तरुणाला मारहाण केली. ही संपूर्ण घटना तेथे उपस्थित काही प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने संबंधित बस चालक दत्ता भालेराव याला निलंबित केले आहे. या घटनेनंतर एसटी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. निलंबित का होईना, पण झालं ना. शासकीय व्यवस्थेमध्ये काम करताना तुम्हाला अक्षरशः ना, ते बोलतात ना, तारेवरची कसरत आहे. तुम्हाला ते बोलतात ना, एक सहनशीलता असायला हवी, जशी ड्रायव्हरला सुद्धा असायला हवी. ड्रायव्हर हा रस्त्यावर गाडी चालवतो, त्यामुळं तुमच्या गाडीचं इंजिन म्हणा, आता ही तर 4 चाकी गाडी, एसी गाडी आहे, अवजड वाहन म्हणा, प्रदूषण म्हणा, जेवणाची व्यवस्था नसते, वॉशरूमची व्यवस्था नसते, किंवा परिवारापासून तुम्ही लांब असता, त्यामुळे ड्रायव्हरला सगळ्यात जास्त सहनशीलता असायला हवी. पण इथे ह्या ड्रायव्हरनं सोडली का, तर मद्यधुंद आहे. मुळात दारू पिऊन गाडी चालवणं हाच गुन्हा आहे. त्याच्यावर इथे मध्यस्थी करून त्या तरुणावर हात उचलला. अक्षरशः हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनानं त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली. आणि हे शासकीय व्यवस्थेमध्ये जे काम करतात ना, त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही जनतेचे नोकर आहात. त्यामुळं काम करताना किंवा कुठे काही बोलताना अक्षरशः तुमच्या तोंडातून जो शब्द येणार आहे हा जनतेप्रती एक आदराचाच असायला हवा. कारण जनता जेव्हा तुमच्या गाडीतून म्हणजे एसटी महामंडळातून प्रवास करते त्यावेळेला तुमचं घर चालतं. त्यामुळं तुम्ही जनतेचे नोकर आहात हे विसरायला नाही पाहिजे. भेटू आपण पुढच्या व्हिडिओला.